भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यानंतर सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे आहे हा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर म्हणून अंबानी किंवा अदानी यांचं नाव घ्याल। पण खरं तर भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यानंतर सगळ्यात जास्त संपत्ती ही वक्फ बोर्डाकडे आहे। देशभरात वक्फ बोर्डाकडे 8.7 लाखांपेक्षा जास्त संपत्ती आहे। एकूण 9.4 लाख एकर मध्ये ही संपत्ती पसरली आहे। आणि वक्फ बोर्डाकडे ही संपत्ती आली कुठून? तर 1995च्या वक्फ कायद्याच्या कलम 3 मध्ये असं लिहिलंय की वक्फला कोणतीही जमीन आपली आहे असं वाटत असेल तर ती त्याची मालमत्ता असेल। वक्फ बोर्डाला हे सिद्ध करण्याचीही गरज नाही। वक्फ बोर्डानं एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर हक्क सांगितला आणि ती जमीन वक्फची असल्याचं सांगितलं तर ती चुकीचे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या जमिनीच्या मालकाची असेल। तसंच वक्फ बोर्डानं एखाद्या जमिनीवर दावा ठोकला तर आपण त्याची कोर्टातही तक्रार करू शकत नाही। याची तक्रार फक्त वक्फ न्यायाधिकरणाकडे जाऊ शकते, ज्यात मुस्लिमत असतात। या न्यायाधिकरणानेही मालकाची आवृत्ती स्वीकारली नाही तर न्यायालय सुद्धा हा निर्णय बदलू शकत नाही। हा कायदा 1954 साली नेहरूंनी आणला होता आणि पुढे 1995 मध्ये PV नरसिंहराव यांच्या काँग्रेस सरकारने यात सुधारणा करून नवीन तरतुदी जोडून वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले होते। पुन्हा 2013 साली UPA सरकारनं यात अजून अधिकार दिले। आता मात्र वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची तयारी मोदी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। याच आठवड्यात वक्फ बोर्डाचे अधिकार मर्यादित करण्यासाठी संसदेत विधेयक पारित केले जाणार आहे। या विधेयकानुसार वक्फच्या जमीन सर्वेक्षणाचे अधिकार आता जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना असतील। तसंच या आधी एखादी मालमत्ता वक्फची आहे की नाही हे वक्फ ठरवायचं, मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांना एखादी मालमत्ता वक्फची की सरकारची हे ठरवण्याचा अधिकार असेल। इतकंच नाही तर याआधी वक्फने दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल, त्याला कोणीच आव्हान देऊ शकत नव्हतं। पण नवीन विधेयकानुसार वक्फने दिलेल्या निर्णयावर 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे। वक्फ बोर्डाची मनमानी संपवण्यासाठी हे सुधारित विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे। हमारा देश के अंदर में कोई भी कानून, कोई भी स्पेशल लॉ सुपर लॉ नहीं हो सकते। संविधान से ऊपर कोई कानून नहीं हो सकते।